आता पहिले तिबल्ड इंजिनच होतं ना. उद्धव साहेब पहिले उठाव केला उद्धव साहेबांना. मी बंडखोरी नाही म्हणत. उद्धव साहेब भाजप शिवसेनेसोबत निवडून आले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत ते सरकार स्थापन केलं आणि ते मुख्यमंत्री झाले. तुमचे तरी स्वप्न पाहिलं होतं का तुम्ही उद्धव साहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून मुख्यमंत्री होणार म्हणून? नाही होणार. हे पण पाहिलं नव्हतं. लोकांना तेव्हा असं वाटत होतं हे असं कसं झालंय. झाले मुख्यमंत्री. पहिला उठाव त्यांनी केला, दुसरा उठाव शिंदे साहेबांनी केला, तिसरा उठाव आता अजितदादानं केला आणि या उठावाचे पितामह भीष्म शरदजी पवार आहे. तुम्ही म्हणाला होता मागे प्रहारचा पण मुख्यमंत्री होईल. आता फार म्हणजे हे गट ते गट येत आहेत, मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. बच्चूभाऊंचा मुख्यमंत्री कधी होईल आणि त्यांच्या मंत्रिमंडळात कधी समावेश होणार? माझं म्हणणं आहे जर आम्ही मुख्यमंत्री होऊ तर मंत्री कशाला घेऊ? प्रश्न कसा आहे, राजकारणात काही होऊ शकतं. 8 खासदाराचा देवगौडा पंतप्रधान झाला तर मग आम्ही स्वप्न पाहणं काय चुकीचे आहे का? एक दिन हमारा भी आने वाला है. हो आएगा. सध्या आपण बघतोय शिंदे गटामध्ये तुम्ही पण त्यामध्ये सांगितलं तर एकंदरीत अस्वस्थता पाहायला मिळते. त्याबद्दल काय सांगा? काय अस्थिरता नाही आहे. तुम्ही केलेलं आहे ते कसं आहे. हा आनंदच आहे ना. आमच्या उठावाला आता सगळेच लोक सोबत येत आहे, प्रेमात पडत आहे लोक. शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या या गतिमान विकासाला अजितदादा प्रेमात पडले. पण भाऊ आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मंत्रीपद भेटलेलं आहे पण अद्यापही जे सत्तेमध्ये सरकार आहे त्यांचा विस्तार झालेला नाहीये. त्याबद्दल काय सांगाल? होईल ना, तोही विस्तार होईल. त्याला काय विस्तार न व्हायला काही नाही झाला तर 24 मध्ये होईल विस्तार. सध्या आपण बघतोय पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतो. कसं बघताय? कसं आहे, नेते भांडले म्हणजे कार्यकर्त्याचं बरं असतं आणि जनतेच्या अधिक सुविधा होतं. तुम्ही सांगा आता या भांडणामध्ये जनतेचं आणि कार्यकर्त्याचं चांगलं झालं पाहिजे एवढ्याच अपेक्षा आहे. तुम झगड़ते रहो, थोडी व्यवस्था हमारी मजबूत हो जाएंगी. पहिले खाली कार्यकर्ते भांडत होते, आता नेते भांडताना थोडं बरं वाटतं. काही प्रेमाचा सल्ला नाही. अजितदादा दादा आहे ते, त्याच्यानं त्यांना प्रेम किती आवडते मला अजून माहित नाही. पण ज्यासाठी शिवसेनेमध्ये बंड पुकारण्यात आलेला होता, राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये असल्यामुळे आम्ही बंड पुकारला होता असं देखील म्हणण्यात आलं आणि आता राष्ट्रवादी स्वतः पक्षामध्ये आहे, सत्तेमध्ये आलेली आहे. आता का खोके म्हणणारे लोकच ओके होऊन सरकारमध्ये आले, त्याच्यानं आम्हाला बरं वाटून आलं. एका वर्षाच्या जे बंड उठाव झाला होता तसाच प्रकारचा उठाव आता आपण पाहायला मिळतो राष्ट्रवादीमध्ये. काय हे नवीन नाही आहे. तुम्ही टीव्हीवाल्यांना ते मोठं केलेलं दिसतं. हे असे बंड ग्रामपंचायतमध्ये याच्यामध्ये तुम्ही किती अविश्वास असतं महाराष्ट्र. तुम्ही ग्रामपंचायती पहा, जिल्हा परिषद पहा, पंचायत समिती पहा, इकडला गट तिकडे काय काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. आता ही लागणच झाली आहे सगळं इकडे. त्यानं याचं काही नवल नाही आहे. माझं काय म्हणणं आहे, कोण कोणत्या पक्षात जाते, कोण कोणता झेंडा घेते याच्यापेक्षा ह्या झेंडा घेऊन तो आमचा विचार करतं का नाही करत हा विषय महत्वाचा आहे. पब्लिकनं एवढंच पाहिलं पाहिजे का आमच्या विचाराचं सरकार आहे का नाही, आमच्यासाठी करतं का नाही करत, का यांचेच घरं भरते, एवढं पाहिलं आपला हेतू असला पाहिजे. एकदा आपण पाहायला की पहाटेचा शपथविधी पाहिला, आता दुसरा शपथविधी अजितदादांचा तिसरा आहे. पहाटे एक संध्याकाळी ना आता दुपारचा राहिला होता तोही झाला. कसं बघता एकंदरीत? काही बघाजोगतं नाही. आनंद आहे. किती चांगली करमणूक आहे. अजितदादांचं आणि फडणवीसांचं जमतंय असं वाटतं? हा, अजितदादांचं आणि फडणवीसांचं सुख जुळतंय का, वाटतंय का? नाही, माझं काय मत आहे, आखरी ह्या सगळ्या याच्यामध्ये लोक विकासाचे स्वप्न एवढे मोठे पाहून आलेले आहे, त्याच्यानं तो कुठं थांबला नाही पाहिजे म्हणून सगळ्यांना सत्तेत यावं वाटतं आणि मग त्याचा हा एक लहानसा प्रयत्न झालेला आहे. अजित ते मला काही त्याच्या लेनदेन नाही. मी बच्चू कडू आहे लक्षात घ्या. त्यानं मंत्री असो नसो हम कडू है और बिलकुल जानदार है. वो तो घोट घेतला ना, ते सकाळी कडुनिंबाचा पाला घेतला ना पोट साफ होतं. त्याच्यानं ते मंत्रिमंडळात सामील हो नाही हो त्याचा काही मला जास्त चिंता नाही आहे.